Hello everyone. Our today's topic is percentage. पर्सेंटेजमध्ये आपल्याला शाळेत आपण पर्सेंटेज हा टॉपिक शिकलेलो आहोत. आपल्याला समजा शाळेत 5 विषय असतील, 1 2 3 4 5 जर का विषय आपण शिकत असू, तर त्या 5 विषयामध्ये आपल्याला काहीतरी मार्क्स असायचे 80 85 70 60 80. ओके, तर या सगळ्यांची आपण ॲडिशन करायचो, त्याला आपण सम म्हणायचो. प्रत्येक पेपर हा 100 मार्क्सचा असेल. प्रत्येक पेपर हा 100 मार्क्सचा असेल. म्हणजे मला पहिल्या पेपरला 80 मिळाले 100पैकी, दुसऱ्या पेपरला 85 मिळाले 100पैकी, असेच. तर ह्या सगळ्यांची टोटल होते, ह्या सगळ्यांची टोटल 5 8 8 8 8 1 24 24 6 30 30 37 375. 375ला डिवाइड बाय 500. तर आपण सांगताना असं सांगायचं की मला 375 मार्क्स मिळाले 500पैकी. पण ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येत नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला घरात जर का 2 भावंडं असतील, तर एका भावाला मिळाले 375 500पैकी, दुसऱ्या भावाला मिळाले 560 700पैकी. ओके, तर ह्याच्यात जास्त मार्क्स कोणाला मिळाले, तर हे आपण डिरेक्टली सांगू शकत नाही. कारण एची टोटल आहे आउट ऑफ 500, बीची टोटल आहे आउट ऑफ 700. ओके, तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण दोघांचे पर्सेंटेज काढतो. तर पर्सेंटेज कसे काढतो आपण, तर 375 डिवाइड बाय 500 इंटू 100. म्हणजे थोडक्यात इथे 500ला 100 ॲज्युम केलं जातं, तर 375 100पैकी किती, थोडक्यात हे कन्वर्जन केलं जातं. तर इथे जे काय ॲन्सर येईल, आता हे ॲन्सर 375 भागिले, तर हे ॲन्सर येतं 75. थोडक्यात हे झाले 75%. त्यानंतर 700ला जर का आपण 100 म्हटलं, म्हणजे मला 560 डिवाइड बाय 700 इंटू याचे पर्सेंटेज काढायचे झाले, तर हे येतात 80%. बरोबर. म्हणजे 700ला जर का मी 100 म्हटलं, तर 560ला किती, 100पैकी किती मार्क्स, तर 80 मार्क्स. म्हणजे हे झाले 80%. तर आता मी सांगू शकतो की कोणाला जास्त मार्क्स आहेत, कोणाला मार्क्स कमी आहेत. तर पर्सेंटेजचा हा आपल्याला फायदा होतो. ठीक आहे. तर पर्सेंटेजवर एकदम बेसिक प्रॉब्लेम्स असतात, हे आपण आज बघूया. पहिला क्वेश्चन आहे, 2 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ 50. 2 इज व्हॉट पर्सेंटेज ऑफ 50. तर व्हॉट पर्सेंटेज म्हणजे तिथे आपण एक्सचा आपण उपयोग करू. 2 इज एक्स पर्सेंटेज ऑफ 50. ओके, 2 इज मीन्स इक्वल टू एक्स पर्सेंटेज मीन्स एक्स अपॉन 100 टाइम्स 50. ओके, तर हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. हे कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं, तर एक्स इक्वल टू 4 आलं. ह्याचा अर्थ काय, 4% ऑफ 50 इज 2. ओके, एक बेसिक प्रॉब्लेम आहे हा. सेकंड प्रॉब्लेम आहे, 20% ऑफ ए. 20% ऑफ ए इज 50% ऑफ बी. 20% ऑफ ए इज 50% ऑफ बी. देन व्हॉट पर्सेंटेज ऑफ ए इज बी. म्हणजे ए आणि बीमधला आपल्याला थोडक्यात रेशो काढायला लागेल. तर हे जर का आपण कॅल्क्युलेशन करून ठेवलं, 100ला 100 गेले, सो ए इज इक्वल टू 5/2 बी. ना व्हॉट पर्सेंटेज आपल्याला काढायचे आहेत, तर तिथे आपण काय करूया, तिथे आपण ॲज युजल एक्स हे कॅरेक्टर ॲज्यूम करूया. मीन्स व्हॉट, एक्स पर्सेंटेज ऑफ ए इज बी. येस, मीन्स एक्स डिवाइड बाय 100 इंटू ए इक्वल टू बी. ओके, तर आता इथे एच्या ठिकाणी मी ही व्हॅल्यू जी आहे 5/2 बी ही वापरणार. सो एक्स डिवाइड बाय 100 इंटू 5/2 बी इज इक्वल टू बी. बीला बी कॅन्सल झाले. हे कॅल्क्युलेशन जर का आपण केलं, तर 100 इंटू 2 डिवाइड बाय 5 हे येतं 40%. ओके, थर्ड क्वेश्चन, प्राइस ऑफ ओनियन्स हॅव बीन इन्क्रीज बाय 50%. इन ऑर्डर टू कीप एक्सपेंडिचर सेम, द पर्सेंटेज रिडक्शन ऑन कन्झम्पशन शुड बी. आता इथे विचारताना पर्सेंटेज रिडक्शन म्हणजे आपल्याला जे काही उत्तर हवं आहे हे आपल्याला पर्सेंटेजमध्येच हवं आहे. त्याच्यामुळे आपण ॲज्युम करताना प्राईसची ओरिजिनल प्राईस
ओनियन्सची प्राईस ऑफ ओनियन ही आपण किंमत न घेता पर्सेंटेज घेऊया. किती घेतले मी? 100%. ओके. त्यानंतर म्हणतात प्राईस इन्क्रीज्ड बाय 50%. इन्क्रीज्ड बाय 50%. ओके. आधी होती 100%. सो 100 + 50. सो आता आधी जर का 100 रुपये प्राईस असेल तर आता प्राईस झालेली आहे 150. ओके. म्हणजे आधी जर का 1 किलो कांदे मी वापरत असेल, 1 किलो कांदे मला मिळायचे 100 रुपयाला. मला माझा एक्सपेंडिचर सेम ठेवायचा आहे, म्हणजे माझा जो खर्च आहे तो माझा खर्च सेम ठेवायचा आहे. तर जर का मला खर्च आता सेमच ठेवायला लागेल तर मला काय करायला लागेल? तर मला माझं कन्झम्पशन कमी करायला लागेल. का करायला लागेल? कारण प्राईस कांद्याची वाढलेली आहे. आणि आता कांद्याची प्राईस ही 1 किलोची आहे 150 रुपये. पण माझ्याकडे 100 रुपयेच खर्चाला आहेत, बरोबर. म्हणजे तर या रेटने मला इथे 1 किलो कांदे मिळतील का? तर नाही मिळणार, कारण माझ्याकडे 100 रुपयेच आहेत. कांद्याचा रेट तर 100वरून झाला आहे 150, बरोबर. म्हणजे आता मला इथे ऑब्व्हियसली 0.7 और 0.8 एवढेच मला कांदे मिळतील. तर हे जे कन्झम्पशन आपण कमी केलं, हे ॲन्सर नाही आहे, हे ॲच्युम केलं आहे मी. हे जे आपण कन्झम्पशन कमी केलं, हे कन्झम्पशन किती पर्सेंटेज आहे असा त्यांचा प्रश्न आहे. ओके. सो पर्सेंटेज रिडक्शन ऑन कन्झम्पशन कसं कॅल्क्युलेट करणार आपण? तर प्राईसमधला डिफरन्स 150 - 100 डिवाइड बाय 150. आता डिवाइड बाय 150ने काय केलं आहे? तर हे जे काही मी रिडक्शन करतो आहे, हे रिडक्शन मी वाढलेल्या प्राईसवर करतो आहे. हे जे रिडक्शन आहे, हे रिडक्शन मी वाढलेल्या प्राईसवर करतो आहे. पर्सेंटेज हवेत म्हणून इंटू 100. ओके. सो हे कॅल्क्युलेशन काय येईल? 50 डिवाइड बाय 150 इंटू 100. सो 50 is 3, 100/3 is 33.33%. म्हणजे मला 33.33% माझं कन्झम्पशन कमी करावं लागणार आहे. ओके. फ्रॉम सॅलरी ऑफ अ वर्कर. ओके. 10% डिडक्टेड ऑन हाऊस रेंट, 15% ऑन एज्युकेशन, 10% ही स्पेंड्स ऑन क्लॉथ्स. ही लेफ्ट विथ 1377. फाइंड हिज सॅलरी. आता त्यांनी बॅलन्स अमाऊंट आपल्याला दिले आहे. बॅलन्स अमाऊंट त्यांनी आपल्याला दिलेली आहे 1377. आपण काय करूया? आता सॅलरी दिलेली अमाऊंट ही पैशांमध्ये आहे. सो आपण सुद्धा सॅलरी काहीतरी एक अमाऊंट घेऊया एक्स. ओके. त्यालाच आपण 100% सुद्धा आपण ॲज्युम करू शकतो. आता बघा, एक्समधून 10% रिड्यूस झाले. एक्समधून 10% रिड्यूस झाले आहेत. आधी जर का 100 रुपये असतील, तिथले 10% खर्च झाले. म्हणजे आता शिल्लक किती राहिले? आता शिल्लक 90% राहिले, बरोबर. कोणाचे 90% शिल्लक राहिले? तर जी काही ओरिजिनल प्राईस होती त्याचे 90% आता शिल्लक राहिले. सो इथे मी लिहिले एक्स इंटू 90/100. हे काय झालं? हा आहे बॅलन्स अमाऊंट आफ्टर स्पेंड ऑन हा कुठला खर्च मी केला आहे? तर हाऊस रेंटवर जो काय माझा 10% खर्च झाला, तो 10% खर्च केल्यानंतर किती अमाऊंट शिल्लक राहील? तर एक्स इंटू 90/100 एवढी अमाऊंट शिल्लक राहील. ओके. हे आपण पर्सेंटेजमध्ये आपण डिरेक्टली कॅल्क्युलेशन करतो आहे. आता ही जी काही अमाऊंट शिल्लक राहणार आहे, लक्षात घ्या शब्द बघा, 15% ऑफ रेस्ट. आता जी काही बाकी शिल्लक आहे त्यातून 15%, म्हणजे 100मधून 15% वजा न करता आपल्याला 90मधून 15% वजा करायचे आहेत. ठीक आहे. 90मधून आपल्याला 15% वजा करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात डिरेक्ट कॅल्क्युलेशन न करता ही अमाऊंट शिल्लक आहे, ह्याच्यातून आता 15% मी खर्च केले. 15% खर्च केल्यावर शिल्लक किती राहिली? समजा आता ही जी काही अमाऊंट आहे, ह्याला आम्ही थोड्या वेळासाठी 100 समजतो. ह्याच्यातले 15% खर्च झाले, म्हणजे आता 85 शिल्लक झाले. ओके. म्हणजे ही जी काही अमाऊंट आहे ह्याच्यावरचे 85% हे शिल्लक आहेत, बरोबर. सो 85/100 ही अमाऊंट कुठे खर्च झाली? तर ही अमाऊंट झाली एज्युकेशनवर खर्च झाली. आफ्टर दॅट 10% ऑफ बॅलन्स. अगेन वॉट? 10%. आता जो काही खर्च झाला त्यातून परत 10% बॅलन्स जी अमाऊंट शिल्लक राहील ती तो कशावर खर्च करतो आहे? तो खर्च करतो आहे कपड्यांवर, बरोबर.
आता ही अमाऊंट जर का आता 100% असेल, त्यातले जर का 10% अमाऊंट गेली, शिल्लक राहिले 90%, शिल्लक राहिले 90%. हे असं केल्यामुळे आपलं काम खूप सोपं होणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. आता 90% शिल्लक राहिले, बरोबर. मग आता ही जे काय मी सगळं लिहितो आहे, ही सगळी बॅलन्स अमाऊंटच आहे. आता एवढे सगळे खर्च झाल्यावर हे जे काही कॅल्क्युलेशन येईल, ही सगळी कॅल्क्युलेशन काय आहे, बॅलन्स अमाऊंट असणार आहे, बरोबर. पण बॅलन्स अमाऊंट किती आहे, 1377. ओके. तर त्याची सॅलरी किती, हे आपलं हे जर का इक्वेशन आपण जर का सॉल्व केलं तर आपल्याला त्याची एक्सची व्हॅल्यू मिळेल, जी त्याची टोटल सॅलरी असणार आहे. तर हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. एक्स इंटू 90/100 इंटू 85/100 इंटू 90/100 इज इक्वल टू 1377. हे कॅल्क्युलेशन करून बघा. हे कॅल्क्युलेशन येतं 2000. ओके. म्हणजे त्याचा टोटल पगार आहे 2000. या 2000रातले 10% खर्च केले, मग जे काही शिल्लक राहिले त्यातले परत 15% खर्च केले, मग परत जे काही शिल्लक राहिले त्यातले परत त्याने 10% खर्च केले. असे सगळं खर्च केल्यावर त्याच्याकडे पैसे शिल्लक राहिले 1377. सो आन्सर इज 2000. इन 2013 पॉप्युलेशन ऑफ सिटी ए वॉज 30% मोर दॅन सिटी बी. 2 सिटी दिलेल्या आहेत, सिटी ए अँड सिटी बी. ओके. 2 वर्ष दिलेले आहेत, 2013 आणि 2014. काय काय सांगतात बघा. आता पॉप्युलेशन ऑफ सिटी ए वॉज 30% मोर दॅन पॉप्युलेशन ऑफ सिटी बी. एकाची कुठली तरी पॉप्युलेशन हे आपण ॲझ्युम करूया. आता काढताना हे पर्सेंटेजमध्येच आपण घेऊया, व्हॅल्यू ज्या काय आहेत ते आपण पर्सेंटेजमध्येच घेऊया. तर एची पॉप्युलेशन जास्त आहे बीपेक्षा, सो इथे मी 100x घेतलं. 100%, पण 100 टाइम्स एक्स घेतलं. ओके. 100x जर का असेल तर 30% जास्त. 30% जास्त म्हणजे 130. 100वर 30 जास्त म्हणजे 100 + 30, 130x. नेक्स्ट व्हॉट. इन 2014 पॉप्युलेशन ऑफ सिटी ए इन्क्रीज्ड बाय 20% ॲज कम्पेअर टू द प्रिवियस इयर. बघा, 20%ने पॉप्युलेशन वाढलेली आहे कोणाची, एची, 2014मध्ये ॲज कम्पेअर टू प्रिवियस इयर. मीन्स 130x मध्ये पॉप्युलेशन किती टक्के वाढली, 20%. 20% कोणाची आहे, तर आधी जी काही पॉप्युलेशन होती त्याचीच, बरोबर. म्हणजे आपल्याला हे असं कॅल्क्युलेशन करायला लागेल. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय करायला लागेल, हेच जर का आपण नीट लिहिलं तर 130x इंटू आधी 100 होती, परत 20% वाढली म्हणजे 120. ओके. हे कॅल्क्युलेशन केलं, 130 कॉमन काढले तर 1 + 20/100 असं येईल. हे जर का सॉल्व केलं तर 120/100 असं येईल. ओके. इफ पॉप्युलेशन ऑफ सिटी ए इन 2014 वॉज, 2014मध्ये एची पॉप्युलेशन किती दिले त्यांनी, 7176. आणि पर्सेंटेजमध्ये आपण काय काढलं, 130x इंटू 120% इज 7176. व्हॉट वॉज पॉप्युलेशन ऑफ सिटी बी इन 2013. म्हणजे आपल्याला 100x काढायला लागेल, म्हणजे याचं आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काढायला लागेल. हे इक्वेशन जर का तुम्ही सॉल्व केलं, हे इक्वेशन जर का तुम्ही फक्त सॉल्व केलं, 130x इंटू 120 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 7176. हे जर का तुम्ही इक्वेशन सॉल्व केलं तर एक्सची व्हॅल्यू मिळेल 46. एक्सची व्हॅल्यू 46 मिळाली. सो पॉप्युलेशन ऑफ सिटी बी इज 100 टाइम्स x, that is 100 into 40x, 46, that is 4600 is population of city B in 2013. दिलेली माहिती फक्त पर्सेंटेजमध्ये घेऊन नीट कंपेअर करायची. अत्यंत सोपे प्रॉब्लेम आहेत. फॉर ॲन एक्झामिनेशन इट इज रिक्वायर्ड टू गेट 36% मार्क्स ऑफ मॅक्झिमम मार्क्स टू पास. अ स्टुडंट गॉट 113 मार्क्स and failed by 85 marks. The minimum marks for examination are. आता इथे जे काही मिनिमम मार्क्स त्यांना हवेत, ओके, और मॅक्झिमम मार्क्स, त्याला मी एक्स ॲझ्युम करतो. पास होण्यासाठी मॅक्झिमम मार्क्स मी एक्स ॲझ्युम केले. ओके. तर 36%
मार्क्स ऑफ मॅक्झिमम मार्क्स हे पास व्हायला रिक्वायर्ड. ओके, सो 36% ऑफ एक्स हे जे काही अमाऊंट आहेत हे मिनिमम मार्क्स टू पासिंग मार्क्स आहेत. ओके, इफ अ स्टुडंट गॉट 113 मार्क्स ओके अँड फेल्ड बाय 85 मार्क्स, म्हणजे जे काही पासिंग मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा एका विद्यार्थ्याला 85 मार्क्स कमी मिळाले. बरोबर, त्याला मार्क्स मिळाले 113, म्हणजे 113 प्लस 85 जर का मी केलं तर हे झाले पासिंग मार्क्स. ओके, तर ही ॲडिशन झाली. ही जर का तुम्ही आता ॲडिशन केलीत तर ही ॲडिशन येईल 198. हे झाले हे त्याला मिळालेले मार्क्स, हे पास होण्यासाठी कमी पडलेले मार्क्स, म्हणजेच दोघांची ॲडिशन झाली पासिंग मार्क्स. पण त्यांनी जर पर्सेंटेज दिले 36 डिवाइड बाय 100 इंटू एक्स इज 198. येस, म्हणजेच थोडक्यात आता आपल्याला काय करायला लागेल, 36 डिवाइड बाय 100 इंटू एक्स इक्वल टू 198. आता हे जर का तुम्ही सॉल्व केलं एक्स इक्वल टू 198 इंटू 100 डिवाइड बाय 36, तर हे जर का तुम्ही सॉल्व केलं तर एक्सची व्हॅल्यू येते 550. एक्सची व्हॅल्यू येते 550. म्हणजे मिनिमम मार्क्स फॉर एक्झामिनेशन आर 550. ओके, in a village 70% registered voters cast their votes in the election. Only 2 candidates contested the election. 2 candidates A आणि B. A won the election by 400 votes. If A received 12.5% less votes, the result would have been tie. How many registered voters are there in the village? ओके, तर एका गावामध्ये काही रजिस्टर्ड वोटर्स आहेत, त्यातले 70% लोक काही रजिस्टर्ड वोटर्स आहेत, त्यातले 70% लोक हे इलेक्शनला जातात. ओके, इलेक्शनला 2च कॅन्डिडेट उभे आहेत, त्यांना आपण ए आणि बी म्हणू. पहिली कंडिशन अशी आहे, पहिली केस आहे विनिंग कंडिशन. त्याच्यात काय होतं, ए हा जिंकतो, बी हा हारतो. दोघांमध्ये मतांचा डिफरन्स आहे 400. म्हणजे एला जर का एक्स मतं असतील तर बीला झाली एक्स मायनस 400. ओके, पण जर का 12.5% मतं वोट्स जर का एला कमी मिळाली तर हा रिझल्ट टाय झाला असता, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे टायसाठी काय करायची होती, तर एक्सला 12.5% मतं कमी मिळायला पाहिजेत. बरोबर, तर हेच कॅल्क्युलेशन काय येईल, 100 मतं होती, त्यातील 12.5 मतं कमी झाली, म्हणजे 87.5 डिवाइड बाय 100 इंटू एक्स. हे जे काय आहे हे मी असं लिहिलं 87.5 बाय 100 एक्स. आता 2च कॅन्डिडेट असल्यामुळे ही जी 12.5% मतं वोट्स जी याची कमी झाली ती ऑब्व्हियसली कोणाला जाऊन मिळणार, ती मिळणार बीला जाऊन. ओके, कारण 70% लोकांनी मतं दिलेली आहेत, त्यातली 12.5% लोकांची वोट्स जर का आपण कमी केले तर ते ऑब्व्हियसली कोणाला जाऊन द्यायला लागतील, ते आपल्याला जाऊन द्यायला लागतील बीला. म्हणजे 12.5% ऑफ एक्स ही मतं जी ह्याच्यातून आपण कमी केली ती आपण इथे जाऊन ॲड केली. ओके, आता एला टाय होण्यासाठी वोट्स किती हवेत, तर 87.5 डिवाइड बाय 100 एक्स. आणि बीला किती मतं मिळाली, एक्स मायनस 400 प्लस 12.5x डिवाइड बाय 100. असं जर का झालं तर हे दोन्ही टाय होत आहेत. तर हे दोन्ही जे आकडे येणार आहेत हे दोन्ही आकडे होत आहेत टाय, म्हणजे हे इक्वल झाले. सो 12.5 डिवाइड बाय 100x. ओके, ही टर्म या साईडला गेली. सो 75 बाय 100. सो 75 बाय 100x इक्वल टू एक्स मायनस 400. सो 25 चौक. सो 3/4. सो 3x इक्वल टू 4x मायनस 16
00. सो x इक्वल टू 1600. आता हा x कोणासाठी दिला आहे तर एचे टोटल वोट्स किती झाले 1600. बीचे टोटल वोट्स किती दिले बी 400 पॉईंटने हरला आहे सो 1200. प्रश्न काय विचारला आहे हाऊ मेनी रजिस्टर वोटर्स आर देअर इन द विलेजेस. हाऊ मेनी रजिस्टर वोटर्स आर देअर इन द विलेजेस. समजा वाय हे टोटल रजिस्टर वोटर्स असतील, वाय हे टोटल रजिस्टर्ड वोटर्स आहेत बरोबर. टोटल मतदान काय झालं आहे गावामध्ये तर 2800चं मतदान झालं आहे. हे 2800चं मतदान हे आहे 70%. हे जे 2800चं जे मतदान आहे हे आहे 70%. बरोबर 70%च मतदान झालेलं आहे तो आकडा आलेला आहे 2800. मग जर का 100% टोटल रजिस्टर वोटर्स आहेत तर त्याला आपण वाय ॲझ्युम केलं आहे. मग हे कॅल्क्युलेशन काय येणार तर क्रॉस मल्टिप्लाय केले 70% वाय 100% 2800. सो वाय इक्वल टू 100/70 इंटू 28. 0ला 0 गेला 7 चौक 28. सो वाय इक्वल टू 4000. म्हणजे गावामध्ये टोटल रजिस्टर वोटर्स आहेत 4000. या 4000पैकी 2800 जणांनी वोट्स दिले, इलेक्शनला गेले. या 2800पैकी 1600 मतं एला मिळाली, 1200 मतं बीला मिळाली. ओके ॲन्सर विचारलं आहे हाऊ मेनी रजिस्टर वोटर्स आर देअर इन द विलेजेस. सो आवर फायनल ॲन्सर इज 4000. ओके या टॉपिकमध्ये पर्सेंटेज रेशो रिलेटेड प्रॉब्लेम विचारले जातात. मोस्टली आपण ॲझ्युम करताना 100% वगैरे असे जर काही ॲझ्युम केले तर आपलं कॅल्क्युलेशन हे खूप सोपं जातं. ओके पर्सेंटेज आणि अमाऊंट या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर काम एकदम सोपं होतं. ओके थँक्यू.